ग्रंथालयाचा कर्मचारी जगला तर ग्रंथालय टिकतील, नाहीतर ग्रंथालयाचे कुलूप उघडायला कर्मचारी मिळणार नाही. ग्रंथालयाचा कर्मचारी जगला तर ग्रंथालय टिकतील, नाहीतर ग्रंथालयाचे कुलूप उघडायला कर्मचारी मिळणार नाही. यासाठी ग्रंथालयाचा संसार कुणालाही वाटला नाही. गेली 58 वर्षे तुटपुंजे वेतनावर काम करत राहिला. त्याला पोटभर अन्न कधी मिळाले नाही. भाषण ऐकून बोट ठोकून पोट भरत नसते. कर्मचारी एकजूट करून त्यांच्या प्रश्नाची उकल स्वतंत्र झाल्याशिवाय किमान वेतन सेवकांचे मिळाले नाही तर आनंदाने जगेल. ग्रंथालयाचे काम सुखाने करेल. या कामाला कोणी विरोध म्हणून आम्हाला पाण्याचे काम करीत असेल तर त्या सगळ्या मोकळ्या अभाव करीत असतील. शासनाला ग्रंथालयाचे प्रश्न सोडवायचे नाहीत असेच म्हणावं लागेल. आजवरच्या इतिहासावरून सरकारने अनेक समित्या नेमल्या. त्या समित्याचे काय निष्पन्न झाले तर काहीच नाही. कर्मचाऱ्यासाठी काही निष्पन्न झालेले नाही. पुढाऱ्यांनी निवड समिती मूळ बसवलं. याच समाधान मानून मूळ प्रश्नाला बगल देऊन चळवळ वाऱ्यावर गेली. आज निराधारच्या पगारी सुद्धा डेबिटने खात्यावर पडतात. सरकारचा ग्रंथालयावर विश्वास नाही काय असे वाटू लागले आहे. ग्रंथालयाचा कर्मचारी म्हटले की लाज वाटायची. टाईम या ग्रंथालय कर्मचाऱ्यावर आलेला आहे. इथून ग्रंथालय कर्मचारी म्हटलं तर कोणी मुलगी सुद्धा देणार नाही. यासाठी आत्मपरीक्षण करा. ग्रंथालयाचा ग्रंथपाल त्याचे वेतन किती आहे? धुनी भांडी करणारी महिला तिचे वेतन तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहापुरते भागवण्यापुरते आहे, पण ग्रंथपालांना एवढाही पगार नाही. केंद्राने दिलेले महाराष्ट्रातील ग्रंथालयांना 470 कोटी रुपये मिळाले पाहिजे. कर्मचाऱ्यांना जगता यावे यासाठी वेतन मिळाले पाहिजे. गाव तेथे ग्रंथालय नवीन मान्यता मिळाल्या पाहिजे. जुन्या ग्रंथालयाचे वर्ग बदलून झाली पाहिजे. प्रत्येक ग्रंथालयाला अनुसरून स्पर्धा परीक्षेचे अभ्यासिका निर्माण करण्यासाठी शासनाने विशेष अनुदान द्यावे. वयोमानापरत्वे ग्रंथालय सेवकांना निवृत्ती वेतन लागू करावे. उच्च विद्याभूषित ग्रंथालयीन सेवकांना शासकीय सेवेत पदस्थापना मिळाव्यात. इमारत बांधकामासाठी सरळ सोट निधी मंजूर करावा. ग्रामपंचायत नगरपालिका हद्दीतील गायरानातील भूखंड तर ग्रंथालयांना मिळवून द्यावा. इतर मागण्या शासनाने कालानुरूप बदल करून सहगण प्रणाली ग्रंथालयाला 100% लागू करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथ कर्मचारी वर्गाने केलेली आहे. तसेच विकास परिषदेने सुद्धा केलेली आहे.